गाइस, तर तुमचं स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉग मध्ये। बघू शकता तुम्ही श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र सर्व भक्तांचे सरचे स्वागत करीत आहे। आज आपण एका अशा सुंदर मंदिराला भेट द्यायला चाललेलो आहोत, जे की हडशीत आहे, तालुका मुळशी। बघू शकता तुम्ही इथं भात शेती आहे, किती निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। आपण आता इथून 2 किलोमीटर म्हणताय तर टाइम 15-20 मिनिटं लागून जातील। पहिलं तुम्ही वातावरण बघा, किती सुंदर दिसतंय। आपण तिकडून दूर आलतो, तिथं भात शेती आहे एवढी सुंदर। तिथं हॉटेल्स आहेत, तिथं काहीतरी ते उत्तम काहीतरी आहे, तर हॉटेल शिर्डी कमाने ही लव ऑल सर्व ऑल। बघू शकता तुम्ही भारी निसर्गरम्य वातावरण आहे। आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे, तर आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा। आपण जातो हळूहळू वरती। आपण जसं वरती जातो तसं रोड पण किती सुंदर आहे। मला इथली एक गोष्ट खूप आवडली, इथले रोड एकदम चकाचक आहेत, खड्डे नाहीयेत, काहीच नाहीये। बघा याच ठिकाणी पाऊस पण धो पडत आहे। घाट सेक्शन आहे, बघू शकता पाऊस लय जोराचा पडतो। साईडला झाडे आहे, मस्त वातावरण आहे, नारळाची झाडे आहेत रांगेने, आजूबाजूला झाड आहे। पुणे म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच आहे मित्रांनो। बघू शकता एकदम घाटासारखा, क्लिअर घाटासारखा रोड आहे, आणि रोडांना खड्डे नाहीये। महत्वाचं म्हणजे मुळशी तालुका खरंच स्वर्ग आहे। बघू शकता रोड बघा किती भारी आहे, असं वाटतं आपण घाटातच चढत आहोत। बघा नारळाची झाडं रांगेने आहेत, घाटच आहे हा। खूप भारी वाटतंय ती बघायला पण आणि दिसायला पण। बघा आपण आता 15 मिनिटात पोहोचून जाऊ। बघू शकता किती भारी रोड आहे। इथं आय थिंक सो बोर्ड लावलंय, काय वाचता येणार नाही आपल्याला नीट। हां गाडी येते, हां तिथंच आहे, हां बरोबर तिथंच आहे। बघू शकता इथून थोडं दिसत आहे आपल्याला। वाव किती सुंदर वातावरण आहे, आणि भारी पाऊस पण असा चालू झालेला आहे। बघू शकता किती भारी आहे, असा एकदम सुंदर घाट आहे। आणि मेन म्हणजे घाटाच्या बाजूला इकडं झाड, तिकडं ही आंब्यांची झाड आहेत ना पप्पा। वाव किती भारी आहे, बघा नारळाची झाड साईडला। वाव किती भारी आहे, हा बघा घाट कसला भारी आहे, एकदम भारी आहे। फायनली आता आपण पोहोचणार आहोत इकडं। इथं बोर्ड आहे, वाचता येणार नाही ते आपल्याला। बघू शकता किती सुंदर हा असा घाट आहे। आता आपण टॉपला आलोय, हा पोचलेलो आपण। बघू शकता तुम्ही, वाव इथं तर अजून सुंदर रम्य वातावरण झालंय तिथल्यापेक्षा। हा इथं बघू शकता किती भारी आहे, हे बघण्यासारखं। आता आपण इथं गाडी पार्क करूया, थांबा चालू। बघू शकता आता आपण पार्किंग गाडी लावायला होतो, इथं आहे भारी लई। आपण आतमध्ये जाऊन बघू इथं। वाव पाऊस पण एकदम बरोबर टायमिंगला पाऊस आलेला आहे। वाव मित्रांनो, आज आपण खरंच
बेशो डोंगर आले बघा.
मंदिर आहे का पप्पा? ते पहाडवरच्या लोकांसाठी. वाव, किती भारी व्ह्यू आहे समोरचा. हे काय आता? हे पण घर आहे. पप्पा मी जास्त वेळ बनवून व्हिडिओ. अरे भरपूर बनवते आता तसंच तासाभर त्याला मी त्यांना अपलोड करून टाकेल. एवढ्या वरती घर आपण सोच पण शकत नाही. बकरीवाला आला बाबा आपल्या बकरी. हेलो गाइस, तो आज हमें इंजौड़ी पर और ये इतना प्यारा व्यू है. आप देख सकते हो आगे भात खेती है, ये देख सकते हो आप. हेलो गाइस, तो आज हम आए हैं हिंजौड़ी को और आप यहाँ पर देख सकते हो इतना प्यारा भात खेती है. जिधर आपकी नजर जाएगी उधर से भात खेती है. और ये देखो, वाव क्या व्यू है. आजू बाजू को बहुत सारे डोंगर है. यहाँ पर एक पुराना घर भी है. डरावना थोड़ा लग रहा है पर व्यू आप देख सकते हो. आसमान भी बहुत ही अच्छा है. तो अभी हम थोड़ा थोड़ा आगे जाते हैं, आपको लेकर अच्छा व्यू दिखाते हैं आपको भी. चलिए तो. और अभी हम इधर जाने वाले हैं. इधर उसकी भी एक अच्छी चीज है. ये देखो, ये डोंगर है यहाँ पर. और यहाँ पर हम देख सकते हो. और ये यहाँ पर कितने सारी बकरी भी है. ये देखो
असा हा व्हिडिओ कितीदा जरी बघितला तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल. असं इथं बघू शकता तुम्ही ऊस शेती कशी भारी डोलत आहे. साईड डोंगर आहेत आणि डोंगराच्या खुशीत गाव बसलेले आहे. बघू शकता तुम्ही. वाव, किती भारी व्ह्यू आहे. भात शेती पण एकदम भारी आहे. आंबे बघू शकता तुम्ही. सगळ्यात जास्त मला हे आवडलं की आपण जे पण गाव बघत आहेत ना त्याच्या इकडं डोंगर तिकडं डोंगर म्हणजे डोंगराच्या कुशीत बसलेले आहेत. आणि बघा तिकडं घर किती सुंदर सुंदर आहेत. बघू शकता. बघा असे बोर्ड लावलेले आहेत. बघा इथं पण घर आहे. गाई चारत आहेत. बेल आयकॉन वर क्लिक करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला दररोज दिसत राहतील. बघा समोर एक नारळाचं झाड पण आहे आणि त्याच्या बाजूलाच एवढं भारी फार्म शेती वाटत आहे. चिखलगाव आहे. बघू शकता तुम्ही बोर्ड वाचा. बघा आता समोर हॉटेल बिटेल आलेले आहेत. लय भारी आहे. फॅमिली पॉइंट बघू शकता. वाव, स्कॉर्पिओ गाडी गेलेली आहे. बघू शकता इथं आता भात शेती लागणार आहे. आज रविवारचं सगळी लोक हळशीला फिरायला आलेले आहेत आणि या हळशी मध्ये सुंदर सुंदर असा व्ह्यू आहे की बघूच वाटतो. असं वाटतच नाही की काय बघायचं. ज्याला झाडांशी प्रेम नाही त्याला पण इथं येऊन झाडांशी प्रेम होऊन जाईल. बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू. धन्यवाद. बघा भात शेती. धन्यवाद. मिळू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय. हॅलो गाईज, तर नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे. आज आपण हिंजवळीला म्हणजे इथं आलेलो आहो आणि आपल्याला जायचं आहे हळशीला एक सुंदर ठिकाणाला भेट द्यायला. तुम्ही पहिले आजूबाजूचा व्ह्यू बघा. इथं खूप सारी भात शेती आहे. इथं बस आलेली आहे. बघू शकता तुम्ही किती भारी सुंदर निसर्गरम्य वातावरण जे म्हणतात ना ते तुम्हाला इथं येऊनच मिळणार आहे. वाव, बघू शकता तुम्ही ढग किती सुंदर आहेत. डोंगराचा व्ह्यू पण किती भारी आहे. कोळवणे तालुका मोशी. बघू शकता तुम्ही इथं हॉटेल वगैरे सगळं आहे. म्हणजे एक असं सिटी प्रमाणे थोडं आहे. बघू नका तुम्ही इथं. आता बघा. वाव, आपण जात आहोत आता एका सुंदर ठिकाणाला भेट द्यायला. तुम्ही ब्लॉग मध्ये बनून राहा. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप सगळी मज्जा येणार आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे म्हणून या ब्लॉगला तुम्ही जसं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला सपोर्ट करतात तसंच माझ्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. बघू शकता काय किती सुंदर इथं असं वातावरण झालेलं आहे. असं वाटतं की उतरून इथंच राहावं. बघू शकता किती भारी वातावरण झालेलं आहे. आता इकडून 8-7 किलोमीटर दाखवत होता. आपण आता पोहोचून जाऊ 20 मिनिटात 15-20 मिनिटात. इथं काय माहिती. बघू शकता ते भारी वातावरण आहे. साईडला इकडं झाड आहेत इकडं झाड आहेत. भारी भारी घर आहेत. अजून काय पाहिजे तुम्हाला निसर्गातून. बघा भात शेती पण आहे. बघत राहा ब्लॉग लास्ट पर्यंत. खूप मजा येणार आहे तुम्हाला. वाव, किती भारी पाणी आहे. अशा ठिकाणा इथं पण आहे. मला वाटतं नदी आहे. बघू शकता. बघू शकता किती सुंदर कमान आहे. साईडला वातावरण पण किती भारी आहे. पाऊस पण चालू झालाय. कमान बघू शकता तुम्ही.
तिकडे वातावरण बघा किती सुंदर दिसतंय. आपण तिकडून दूर आलतो. तिथं भात शेती आहे एवढी सुंदर. तिथं हॉटेल्स आहेत. तिथं काहीतरी काहीतरी आहे. तिथं हॉटेल शिर्डी कमाने सर्व ऑल आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. आपण जातो हळूहळू. आपण जसं वरती जातो तसं रोड पण किती सुंदर आहे. मला इथली एक गोष्ट खूप आवडली. इथले रोड एकदम चकाचक आहे. खड्डे नाहीये, काहीच नाहीये. भारी आहे. आणि याच ठिकाणी पाऊस पण जो पडत आहे. घाट सेक्शन आहे. सगळे घाट सेक्शन आहे. बघू शकता पाऊस लई जोराचा पडतो. साईडला झाडे आहे. मस्त वातावरण आहे. नारळाची झाडे आहेत रांगेने. आजूबाजूला झाड आहे. पुणे म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच आहे मित्रांनो. बघू शकता एकदम घाटासारखा क्लिअर घाटासारखा रोड आहे. आणि रोडांना खड्डे नाहीये, फुटे नाहीये. महत्वाचं म्हणजे मुळशी तालुका खरंच स्वर्ग आहे. बघू शकता रोड बघा किती भारी आहे. असं वाटतं आपण घाटातच चढत आहोत. बघा नारळाची झाडं रांगेने आहे. घाटच आहे हा. नारळाची झाडं बघू शकता किती सुंदर आहे. पाऊस पडत आहे. आपल्याला आता वरती चढायचं म्हणतात ते. इथं बघा नारळाची झाडे अशी रांगेनं लागलेली आहेत. खूप भारी वाटतंय ती बघायला पण आणि दिसायला पण. बघा आपण आता 15 मिनिटात पोहोचून जाऊ. बघू शकता किती भारी रोड आहे. इथं आय थिंक सो बोर्ड लावलंय काय वाचता येणार नाही आपल्याला. हा गाडी येते. हा तिथंच आहे. हा बरोबर तिथंच आहे. बघू शकता इथे थोडं दिसत आहे आपल्याला. वाव किती सुंदर वातावरण आहे. आणि भारी पाऊस पण असा चालू झालेला आहे. बघू शकता किती भारी आहे. असा एकदम सुंदर घाट आहे. आणि मेन म्हणजे घाटाच्या बाजूला इकडं झाड तिकडं आंब्यांची झाड आहेत ना पप्पा. वाव किती भारी आहे. बघा नारळाची झाड साईडला. वाव किती भारी आहे. हा बघा घाट कसला भारी आहे. एकदम भारी. फायनली आता आपण पोहोचणार आहोत इकडं. इथं बोर्ड आहे. वाचता येणार नाही ते आपल्याला. बघू शकता किती सुंदर हा असा घाट आहे. आता आपण टॉपला आलोय. हा पोचलेलो आहेत आपण. बघू शकता तुम्ही. वाव इथं तर अजून सुंदर रम्य वातावरण झालंय तिथल्यापेक्षा. हा इथं बघू शकता किती भारी आहे हे बघण्यासारखं. आता आपण इथं गाडी पार्क करूया. बघू शकता आता आपण पार्किंग गाडी लावायला होतो. इथं आहे भारी नाही. आपण आतमध्ये जाऊन बघू. वाव पाऊस पण एकदम बरोबर टायमिंगला पाऊस आलेला आहे. वाव एकदम सुंदर वातावरण. म्हणजे जो आपण निसर्ग बोलतो ना तो खरा निसर्ग आहे. एकदम खरं. बघू शकता इथं गाड्या पण आलेले वगैरे. आपण जात आहोत. आय थिंक सो इथं बोटिंगचं पण आहे ना. इथं बोटिंग पण आहे.
वाव, किती भारी आहे. तो पुतळा आहे मोठा साईबाबांचा. इथं हे भारी मित्रांनो, आज आपण बघणार आहे खरंच वर्ग. बेशो मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, इथं पार्किंग लावू शकता. पार्किंग एकदम फ्री आहे. तर आपण आता जाणार आहोत आमचं गाव बघायला. वातावरण बघू शकता, फ्री पार्किंग आहे. रोडनं आपल्याला असं चालत चालत जायचंय. वॉशरूमची सोय आहे सगळं. ॲडव्हेंचर पार्क आहे. छोट्या मुलं आले असतील तर तिकडे जाऊ शकता तुम्ही. इथं खेळायची सगळं राईड वगैरे आहे. इथं आपण स्काय डायव्हिंग सगळं करू शकतो. ATV बाईक राईड आहे इथं. स्काय सायकल आहे, झिप लाईन आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 आहे. आता आपण वरती जाऊ. आपण आता वरती जात आहोत, खाली उतरत आहोत. इथं बाईक राईड आहे. आपण विचारू एक राईड कितीला आहे ते. वय वर्ष 18 मधील चालकाच्या मागे ATV ऑपरेटर बसवला जाईल. गाडीचे कोणत्याही प्रकार बोर्ड दिले इथं. बघू शकता इथं सगळे ATV आहे. 1 राईड 250 ला आहे. बघू शकता गाड्यात असं ATV. हा ATVचा ट्रॅक आहे. बघू शकता तुम्ही, असा ट्रॅक असतो हा ATVचा. असा जो ATVचा ट्रॅक आहे हा असा लांबपर्यंत आहे. आपण पुढे जाऊन दाखवूच तुम्हाला. पार्कच्या पुढे आलेलो आहोत. इथं जेवणाची सोय केली. इथं लेफ्ट इथं तिकीटचा हाऊस आहे. बघू शकता. वाव, इथं पाण्यास इथं बोटिंग आहे छोटीवाली व खूप भारी आहे. ते पुढं राईड बघू शकता. इथं पण राईड बघू शकता. ही पण राईड बघू शकता. इथं तिकीटची सोय आहे. आपण इथं तुम्हाला बोर्ड दाखवतो मी. इथं सगळे कुठल्या राईड्सचे ATV राईड 250 रोकला बघू शकता. तिकीट हाच आहे. 75 किलोच्या आत पाहिजे वजन. हे बघ, हे महत्वाचं. वजन 75 किलोच्या आत चालू आहे सगळं. इथं छोटी बोटिंग आहे छोट्या मुलांसाठी. बघा इथं तो ATVचा ट्रॅक मी तुम्हाला म्हटलं पुढून दाखवणार. तर इथून आहे तो ATVचा ट्रॅक असा जातो, घुमवून येतो. बघू शकता तुम्ही. हॅपी न्यू इयर 3 मिनिट 150 रुपीज. बघू शकता तुम्ही, भारी आहे. आता मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. बघू मध्ये कसं आहे बघू शकता तुम्ही.
इथून हे तगाडा 3 मिनिट तगाळा 3 मिनिट 150 हे बघू शकता. इथं ते बुल राईड आहे. बुल राईड 3 मिनिट 100 रुपीज. हे स्काय सायकलिंगचा ट्रॅक आहे. इथून असं हे आपलं सगळं आहे बघू शकता. इकडून आलेलो आहे तर हे बघू शकता. इथून अशी इथे स्काय सायकलिंग स्टार्ट होतं इथपर्यंत. इथं स्टॉप त्याचा इथून आहे बघू शकता तुम्ही. भारी आहे बघ स्काय सायकलचं राईड आहे. इथून आपण असं हे ॲडव्हेंचर्स आहेत बघू शकता तुम्ही वरती. तिकडं खूप सुंदर वातावरण आहे. इथं आपल्या लाईट्स लागलेल्या आहेत. इथं पण ते आहे. इथं पण ॲडव्हेंचरचं आहे बघू शकता. इथला व्ह्यू किती भारी आहे. ड्रॅगन रोलर कोस्टर्स 3 राऊंड 150 रुपीज. चला आपण आता वर जाऊन दाखवते तुम्हाला मी. जे वातावरण बघू शकता. याशी वरतून जाणार आहे. क्लाइम्बिंगसाठी समोर आहे बघा ते. हे असं आपल्याला इथून जायचंय. इथं आहे. इथं सगळे टायरची ही पण एक आहे हे बघू शकता तुम्ही. आपण आता हे स्काय सायकलचे रेट बघू आपण. 250 दोघं साईडला 250 बघू शकता. आणि रोप फ्लावरचं टू लाईन 250 रुपीज बघू शकता तुम्ही. इथं स्काय ड्रायव्हिंगचं राईड आहे. तिथं मंदिर आहे. आपण तुम्हाला दाखवणारच आहे. हे आपलं झिप लाईनचं हे आपण याचे झिप लाईनचे चार्जेस बघू. झिप लाईनचे 2 वे 400 रुपीज बघू शकता. इथं अशी झाडं आहेत. उंच आहे खूप. इथून आपल्याला क्लाइम्बिंग कसं करायचं ते पण आहे बघू शकता. इथून जायची सोय. तिथं आपण पोचणार बरोबर. इथं तुम्हाला बसायला सोय दिली आहे. हे ATVचा हा असा ट्रॅक आहे एक बघू. इथं बसायला सोय आहे अख्खी. वाव भारी आहे. इथं रेस्टॉरंट आहे त्यांचं. बघू शकता इथं बोटिंगसाठी त्यांनी हे मस्तपैकी असं मोठं एकदम भारी आहे. इथं आपल्या बोट्स आहेत. वेगवेगळ्या बोट्स आहेत. तुम्हाला दाखवतो मी बोट्स. हे पॅन्डल बहुतेक ही पॅन्डल मारायची बोट आहे आपली. ह्या सगळ्या त्याच आहेत आय थिंक सो. हां बरोबर त्याच आहे. त्या पॅन्डल्स मारायच्या बोट्स सगळ्या साफ करतायत बोट्स.
बघू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत पॅन्डल्स मारायचे बोट्स. बघू शकता गाईस तुम्ही इथे किती भारी आहे एकदम. आता आपण मंदिरात जाणार आहोत. बसायची सोय केली आहे तुम्हाला इथं. बसायची सोय केली आहे इथं. आपले शेतीचे प्रमुख म्हणजे बैल आहेत इथं. नंदी महाराज इथं. आय थिंक सो इथं मंदिराची माहिती दिली. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. साईराम बघू शकता तुम्ही. इथं मंदिर आहे खूप भारी. मंदिरात आपण जाऊ आत. बघू शकता किती भारी व्ह्यू येतोय. तो हर्षी से वापस जा रहे हैं. घाट सीन देखो. असं व्यवस्थित धरतो. हे बघ नारळ बघ. पप्पा हे यांनी नारळ हातांनी उगवलेत का? नाही लावलेत ना. लाईन कसं लावतात? लावतात ना लाईन. असं लावलेत ना आता. हे बघ सगळी लाईनच्या लाईन. अरे नारळ कुठं आले कुठं मोबाईल कुठं धरतो विषय. बरोबर काय बरोबर बघा येतेच नारळ. रस्ता बी दिसला का नारळ बी दिसला. मोबाईल असा वर खाली जाणं पाहिजे. हां भाऊ